जय माता दी शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो, 13 फेब्रुवारी शुक्रवार आपल्या विदर्भातल्या काय काय जिल्ह्यामध्ये सकाळीच दुपारून संध्याकाळी आणि रात्रीसुद्धा आपल्याला आकाशगंगेवर असे हलके फुलके ढगं आकाशगंगेवर घुमताना दिसणार आहे. बघा, ढगं दाखवते आपल्याला मी. अशा पद्धतीचे ढगं आपल्याला आकाशगंगेवर दिसणार आहे. पाऊस शक्यता नाही आहे, पण 13-12 पण सुरुवात झाली आहे. 12, 13, 14, 15 या 2-3 दिवसामध्ये, म्हणजेच 13, 14, 15 ह्या 3 दिवसामध्ये आपल्याला प्रत्येक वर्षी आपण प्रत्येकी 3 दिवसाचं हवामान देत आहे. 13, 14, 15 3 दिवस आपल्याला काहीशे ढगं दिसणार आहे विदर्भामध्ये, आणि हे ढगातून येत असल्यामुळं संत्रा फळबागांना पोषक ठरणार आहे. आता गरमपणा निर्माण होणार आहे आणि काही काही शेतकऱ्यांची झाडं अजूनही फुटली नाही, गुमच आहे. सुद्धा झाडं चांगल्या पद्धतीनं फुटण्यासाठी प्रवृत्त होणार आहे. चांगले झाडं फुटले जाणार आहे. संत्रा फळ, मोसंबी फळ लक्षात घ्या. आणि जे ऊनसुद्धा कडक राहणार आहे, गरमी होणार आहे, हलकीशी हवा सुटणार आहे अशी परिस्थिती. आणि हे ढगांची शृंखला इथंच राहणार आहे. आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे रातचीसुद्धा जे थंडी आहे, ही थंडी थोडीशी कमी होणार आहे. थंड वातावरण राहणार आहे. रात्रीमध्ये ती पहाटे थंडी आहेच, पण थंडीचं प्रमाण थोडं किंचित पहाटे थंडी आहे, पण रात्री कमीत कमी रात्री 8-9 वाजेपर्यंत थंडी थोडीशी कमी राहणार. ढगाळ वातावरण असल्यामुळं गरमटपणा निर्माण होणार आहे. म्हणजे दुपारी 2 वाजतापासून ते संध्याकाळी 6च्या दरम्यान, संध्याकाळी 7 ते रात्री 9च्या दरम्यान गरमटपणा निर्माण होणार आहे. ह्या ढगाळ वातावरण येत असल्यामुळं आपल्या विदर्भामध्ये नागपूर, अमरावती, उरुड, मोर्शी, काटोल, नरखेड, आर्वी, आष्टी, तिवसा, मोजरी, कारंजा, धामणगाव रेल्वे, हिंगणघाट, मूर्तिजापूर, दर्यापूर, अंजनगाव, सुलजी, मूर्ती, पणोना, कडमेश्वर, सावनेर, चिरपूर, चिखल, धारणी, राजुरा बाजार, अमलापूर, डरगाव, पिंपळखोडा या बऱ्याच ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण दिसणार आहे. आपल्या परिसरामध्ये, आपल्या भागामध्ये पाऊस नाही आहे. आपल्या शेतातले काम आहेत, आपले जिथे तुरीचे काम आहे, काढणीचं काम आहे, आपलं सोला काढणीचं काम आहे, बिनस करा. सध्या 13, 14, 15 ह्या 3 दिवसामध्ये पाऊस नाही, फक्त ढगाळ वातावरण आहे आपल्या विदर्भामध्ये. आपला हवामान अंदाज शेतकऱ्यांनो व्हिडिओ चला. आता 13, 14, 15 आणि पुन्हा आपल्यानंतर मी 15 तारखेच्या रात्री, म्हणजे 16 तारखेचा हवामान अंदाज, 16, 17, 18 15 तारखेच्या रात्री व्हिडिओ चला. प्रत्येक वेळेस लाईक करा, नका तुमची मर्जी. भरपूर मित्रांनी आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करावा. व्हिडिओ चला.